हो हो हो, निघतोच आहे मिस्टर देशपांडे. फक्त एकच गोष्ट मला सांगायची होती, जरा तुम्ही आपले रिवर्क एस्टिमेट्स मला मेल कराल का? हां, म्हणजे मी एकदा स्टडी करीन पुन्हा, म्हणजे आपल्याला नीट डिस्कस करता येईल त्याबद्दल जाताना. हो. अरे तुम्हाला सांगायचं राहिलंच, मी मीटिंग पोस्टपोन केली आहे तासाभरानं, म्हणजे आपल्याला जरा ब्रीदिंग स्पेस मिळेल ना म्हणून. हो, तुम्ही तयार राहा, निघतोच आहे मी आता. ओके ओके, बाय. ह्या काय साहेब, काल सांगितलं असतात तर आज मी सगळं रेडी करून ठेवलं असतंय ना. अरे हो, बरं मला सांग, कर्णिक साहेबांकडनं पेपर्स आले का? तू एक काम कर, गाडीत बसल्या बसल्या पहिल्यांदा कर्णिकांना फोन कर, त्यांना म्हणावं पेपर्स तुम्ही ऑफिसला नका पाठवू, देशपांडेंकडे घेऊन या, ते आम्ही तिकडेच भेटतो त्यांना म्हणा. हां, काल जर माका फोन करून सांगितलं असतास तर आज एवढी धावपळ करूची लागली नसती. अरे माहिती आहे बाबा, पण काय करू, त्या अश्विनीच्या हॉस्पिटलायझेशनमुळे जरा कामाकडे दुर्लक्ष झालं ना, त्याच टेन्शन मध्ये होतो रे. पण आता ते बरे असत ना. हो हो, बरी आहे, बरी होय ना. तुम्ही बसा तर. मिस्टर देशपांडे, नाही नाही, एक गोष्ट सांगायची राहिली म्हणून मी पुन्हा फोन केला. नाही, हे बघा काय आहे की एस्टिमेट्स मध्ये एक फक्त जरा तुम्ही काळजी घ्या. किती बोल. हे हॅलो, काय ग, कशी आहेस? मी बरी आहे. बरं झालं तू फोन केलास, मी तुला फोन करणारच होते. आशू, तुला खोटं बोलणं झेपत नाही आणि तुझं खोटं बोलणं फायनली मला निस्तरावं लागतं. आणि फोन करणार होते काय? का नाही केलास फोन? की घाबरलीस त्या नमिताला? नाही, मी त्यांना सांगितलंय, मी किटीला भेटणं आणि तिच्याशी बोलणं नाही सोडू शकत. काय? सॉरी, come again? खरंच. What? Oh my God, तुझ पे वारी जाऊ माय डार्लिंग. बघण्यासारखा झाला असेल ना त्या नमिताचा चेहरा. पुढं बोलली ती मला, त्यात सावली अँड ऑल, आणि त्याच्यानंतर तू असं बोललीस तिला. ग्रेट या. पुन्हा सुरू नको करूस. का? का नको सुरू करू? आय एन्जॉय इट या. फार वाईट वागलेत ते लोक माझ्याशी. पर पास ना आता. मला तुझ्याशी खरंच काहीतरी बोलायचं आहे, महत्वाचं. बोल. मी आज रात्री समीरला फोन करणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे जरा. कशाबद्दल? सरोगसी? नाही मग? नाही म्हणजे आता दादा वहिनी, दातार काका सगळ्यांना लांब ठेवण्यासाठी काहीतरी कारण दिलं पाहिजे ना. मी जास्त पगाराच्या नोकरीसाठी बाहेर गावी जाणार आहे असं सांगणार आहे त्यांना. अगं मग त्यात एवढं तोंड पाडून आणि सुतक लागल्यासारखं बोलायची काय गरज आहे? हा, मोठ्या पगाराची नोकरी लागणार आहे ना तुला. काय हे आशू? हो, नीट सांगेन, पण कुठे सांगू? काय हे आशू, कधी सुधारणार आहेस तू? अगं कॉन्फिडेंटली बोल ना, एकदम कॉन्फिडेंटली आणि आनंदाने बोल प्लीज. हो ग, पण कुठे सांगू? आय थिंक बँगलोर इज द राईट प्लेस. या. पण आशू, समीर ऐकेल नाही सगळं. मी सांगेन, समजावेन त्याला. सध्या पैसे खूप महत्वाचे आहेत हे माहिती आहे त्याला. लोनचे हप्ते मीच भरते. तो गेले काही दिवस पैसे पाठवू शकलेला नाहीये कारण त्याची नोकरी गेली. हे कम ऑन आशू. काय अगं हे? आशू, उडी मारली आहे ना आपण, मग असं मध्येच बुडून जायचं? कम ऑन यार, पार तो होना ही है. मला सांग, कधी तू तुझं गेटचं ओझं फेकून देणार आहेस?
ज्या सिच्युएशनमध्ये तू हा निर्णय घेतलास ती सिच्युएशन समीरचा घास घेणार होती. दादा बहिणीच्या गळ्याला फास होणार होती म्हणून केलंस ना तू हे सगळं. अशा उद्या त्यांना जरी कळलं ना तरीही तुझे पाय लटपटता कामा नयेत. फायनली तुझा कॉन्शियस क्लिअर पाहिजे. आणि एक गोष्ट सांगू अशोक, आपण सुरुवातीला आणि शेवटी फक्त स्वतःला आणि स्वतःला आन्सरेबल असतो. आणि जो माणूस लख्खपणे स्वतःला फेस करू शकतो ना तो कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही घाबरत नाही. लेट्स गो विथ युअर प्लॅन अँड आय एम ऑलवेज विथ यू. बाय. किटी कमॉन यार, त्या आल्यापासून बघतोय तू या डायरीमध्ये डोकं खुपसून बसली आहेस. मला असं वाटलं होतं की आपण एवढी मोठी कॅम्पेन मिळाली ते एन्जॉय करणार आहोत, सेलिब्रेट करणार आहोत. या व्हॅल्युएबल कॅम्पेनसाठी तुमच्या व्हॅल्युएबल डेट्स ॲडजस्ट व्हायला नकोत का? गणी मानलं यार, जिनियस घर. आता रिझल्ट दिलेस तू आणि विदिन नो टाइम. खरं आहे. 2 दिवसात ते लोक माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टची कॉपी पाठवतील. पण खरं सांगू पलाश, ही खरंच सुरुवात आहे. हां, आता जास्त ॲड्स म्हणजे तुझे जास्त डेट्स मला मॅनेज करावे लागणार. एनिवेज त्या ब्रिजमोहनला भेटून आलास? ब्रिजमोहनला मी भेटायला जाणारच होतो. अगं काय झालं माहिती आहे का, मीरा मला नेमकी प्रधानांकडे घेऊन गेली ॲज युज्युअल. तुला माहिती आहे फॅमिली फर्स्ट. आलो समी. चहा हवाच आहे असं म्हणालात म्हणून अर्धा कप केलाय फक्त. नंतर भलत्या वेळेला चहा प्या आणि जेवायच्या वेळेला नको नको करा. अगं दिवसभर शाळेमध्ये बोलून बोलून नरड्याचं भज होतं नुसतं. त्यात आज संध्याकाळची शिकवणी म्हणजे काय बघायलाच नको. तुमच्यासाठी लवंग आणि मधाचं चाटण करून ठेवते, ते घ्या आदनं मधनं. आणि चहा घ्या, आता तो गार होईल नाही तरी. हो. शेक तरी बसेल गळ्याला थोडा. आज दातार काकांना फोन केला होता मी. हो. त्यांनी किटीला फोन केला होता आशूची चौकशी करायला. मग आज ब्लड टेस्ट झाली आशूची. बरी असेल ना हो तब्येत तिची? आजकाल काय काय एक एक ऐकू येतं ना. आपल्याकडे आली तिथे एकटं अशक्त दिसत होती हो खूप. मला सुद्धा तशीच वाटली त्या दिवशी. चेहरा फार सुकून गेला होता. नीट खातपीत नसेल कामाच्या धबडग्यात. त्या किटीकडे ना खाण्याचं सगळंच उजेड आहे. बाहेरनं सतत मागवत असतं आणि खात असते. नाही तर आहेत चहा पाव. नाही ग, आशूला येतो ना स्वयंपाक करता. करत असेल काहीतरी. करते की नाही देव जाणे. जीवाला नुसतं घोर लावलाय. सकाळी केली ना ब्लड टेस्ट तिने, म्हणजे मला रिपोर्ट आला असेल. मी फोनच करते तिला. अंजू, हो, फोन करून ओरडणार नाहीये मी तिला. पण आता रिपोर्ट येणार आहे म्हटल्यानंतर विचारायला हवं ना आपण. तुम्ही ना म्हणजे मला एकदम कर्कशा करून ठेवलंय. अरे वा, कर्कशा. तर इतकी वर्ष तुमच्यावर संसार करते, काही काही शब्द लक्षात राहतात माझ्या. नाही पण अंजू, आता ह्या क्षणी ना तू अगदी मधुभाषिणी वाटतेस. तर प्रिय मी काय म्हणतो. पाच देवधर जेवायला चला पाहिजे. जा चला. मिथा बसून करतेस काय? चल, झोपायचं नाहीये. कमॉन. अजूनही राग गेला नाहीये का? सॉरी.
न सांगता उशिरा आलो. आय एम सॉरी. हे काय काय झालंय तुला? तुला आत्या काय बोलली का? आत्या म्हणाल्या की आशूची चोरोटी नाही भरायची. ती कुठे सवाश आहे. हे बघ, मला काय वाटतंय की समजा हे सगळं आपण नाहीच केलं त्याने काही फरक पडणार आहे का? अगं उगाच नसते वाद कशाला ओढून घ्यायचंय? ही गुड न्यूज कळल्यापासून आपण फक्त वादच घालतोय ना. त्यानंतर हॉस्पिटल, पोलीस स्टेशन. एवढी चांगली बातमी आल्यापासून आपण काय ती एन्जॉय केली एकदा तरी? बाळ येणार आहे ही आनंदाची गोष्ट साजरी करण्यासाठी एक छोटीशी संधी आहे ना. सगळ्यांच्या सुखासाठी मी धडपडते. या छोट्या छोट्या आनंदाने सगळ्यांच्या जीवाला शांती मिळणार आहे. तू रडू नको. हं? रडू नको. तुला जे जसं हवंय ना तसंच होईल सगळं. ओके, चला चला थांबवा, रडणं थांबवा. ए, आणि ना आज मला एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडनं. आत्या तुला काहीही बोलली तरी तू तिचं बोलणं मनावर घेणार नाहीस. ओके? मी ते तसं ठरवलंय. पण आत्या म्हणाल्या की आता लवकरच अश्विनी प्रेग्नंट आहे सगळ्यांना कळायला लागेल. आणि मग आशूच्या पोटात आपलं बाळ वाढतंय सगळ्या जगाला कळेल. आणि मी बाळाची आई नाहीये. आशू पण खूप घाबरली. ते तिला नको तसं व्हायला आणि मला तर नाहीच नाही. मी बाळाची आई आहे शुभंकर. ही सरोगस ही गोष्ट सिक्रेटच असली पाहिजे, नाही कळली पाहिजे कोणाला. आशू पण खूप घाबरली. आता काय करायचं? ऑफकोर्स बाळाची आई तूच आहेस स्मिता. आणि हे सिक्रेट कोणालाही कळणार. मी आहे ना, काहीतरी मार्ग काढतो. हं? तू अजिबात घाबरू नको, कोणालाही कळणार नाही. आणि अश्विनीलाही सांग की घाबरायची काही गरज नाही. काहीतरी मार्ग काढू आपण. ए, आता रडणं थांबवणार आहेस का तू? झोपूया आपण. उशीर झाला ना. किटी म्हणते तसं निर्धारानं बोललं पाहिजे, पण खोटं बोलण्याचा धीरच होत नाही. हे बँगलोरचं सांगताना सगळंच उघडकीला नाही ना येणार. समीर, हॅलो. अगं आशू, मला वाटलं झोपलीस का काय? किती वेळ फोन घ्यायला? नाही, मी आजूबाजूला दादा वहिनी किंवा मालविका वगैरे कोणी आहे का? नाही. अगं गोंधळलीस काय एवढी तू? सरळ बाहेर येऊन बोल बघू. नाही म्हणजे आजूबाजूला कोणी नाही, आपण बोलू शकतो. म्हणजे आपण काहीही बोलू शकतो? कशी आहेस तू? मी नेहमी सारखीच. म्हणजे मी तुला समीर, तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना मग. मला ना एका नवीन नोकरीची ऑफर आली आहे.
आणि पगार जवळजवळ दुप्पट आहे आत्तापेक्षा. वा, छानच आहे. पण दातार काकांना नाही अजून, त्यांना मी सांगेन लवकरच. पण पगार जवळजवळ दुप्पट असल्यामुळे ते हो म्हणतील. आणि 7-8 महिन्यांचाच प्रश्न आहे फक्त. त्याच्यानंतर मी परत दातार काकांबरोबरच काम करेन. ग्रेटच आहे. कुठून शोधला कुठून हा जॉब? मी ते सांगेन ना तुला नंतर. पण सांग ना हो म्हणू. समीर, आपलं कर्ज लवकर फेटायला खूप मदत होईल. हा, घे घे, बिंदास घे. खरंच? मग मी उद्याच बोलते दातार काकांची. म्हणजे मला निघायची तयारीही करता येईल. निघायची म्हणजे? तो जॉब बँगलोरला आहे ना. बँगलोरला? अगं वेडी आहेस का तू? समीर, फक्त 7-8 महिन्यांचाच प्रश्न आहे. मी येईन ना परत. नाही म्हणजे नाही. चल, डोक्यातून तो विचार काढून टाक, कळलं? आणि आता थोडे दिवस अजिबात पैशांचं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त माझा विचार करायचा. नो बंगलोर, कळलंय? बाय. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर बोलत होतीस ना तू? तुझ्यावर खूप प्रेम करतो ना ग तू? मग त्याच्याशी खोटं बोलताना तुला काहीच कसं ग वाटत नाही? हा, तुझं हे कृत्य जर त्याला कळलं तर त्याच्या मनावर काय आघात होईल याचा कधी तू विचार केलास अश्विनी? परक्या पुरुषांना आपल्या बायकोकडे पाहण्याचा विचार सुद्धा पुरुषाला खपत नाही. हे सगळं कळल्यानंतर तुला तो आपलं म्हणेल असं वाटतं तुला? मुळीच नाही. तोही या नियमाला अपवाद नसेल. तो तुझा मुळीच स्वीकार करणार नाही अश्विनी. स्वतःच्या हाताने आपल्या आयुष्याची होळी करून घेतलीस तू. सांभाळ स्वतःला.